शेतकरी हाच खरा साखर कारखान्याचा मालक, विरोधी नूतन संचालक अशोक तरडेकर यांचं प्रतिपादन. मालिग्रे इथं झाला ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार. ऊस उत्पादक शेतकरी हाच खरा या साखर कारखान्याचा मालक आहे. आजरा साखर कारखान्याला ऊर्जित स्वरूप देणं ही आम्हा संचालकांची जबाबदारी असून तालुक्यातील शेतकरी आणि साखर कारखाना कामगारांसाठी शाश्वत विकास कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सभासदांचा विश्वस्त म्हणून करणार असल्याचं प्रतिपादन विरोधी आघाडीचे नूतन संचालक अशोक तरडेकर यांनी केलं. मल्लिग्रे येथील मल्लिकार्जुन मंदिरात मल्लिग्रे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आजरा साखर कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दलच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस अधिकारी शंकर नेसरीकर होते. यावेळी तरडेकर यांनी, मी वारकरी संप्रदायातील असल्यानं परमेश्वराच्या कृपेनं तुमच्या सेवेत अखंड राहीन, तसंच तुमच्या ऋणात राहून साखर कारखान्यात सर्वांचा प्रतिनिधी म्हणून प्रामाणिक लक्ष घालून काम करण्याचा शब्द दिला. सभासदांच्या अडचणी समजून घेऊन यापुढे जनजागृती करणार, तसंच ऊस उत्पादकांचे प्रश्न, सभासदांना साखर वाटप, कामगारांच्या अडचणी आणि कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी विरोधी बाकावरून प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी अनिरुद्ध रेडेकर म्हणाले, तरडेकर हे मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता आहेत. त्यांनी आपल्या कौशल्यानं आजरावासियांचे सहकारी साखर कारखान्याचे वैभव जपण्यासाठी प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष नेसरीकर यांनी, मल्लिग्रे गावाला मिळालेलं प्रतिनिधित्व हे अभ्यासपूर्ण आहे. या निमित्तानं जिल्ह्यातील लोकांपर्यंत मल्लिग्रे गावचं नेतृत्व पोहोचलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वागत आणि सूत्रसंचालन संजय घाटगे यांनी केलं. प्रास्ताविक अशोक शिंदे यांनी केलं. यावेळी समीर पारदे, सरपंच शारदा गुरव, सुरेश पारदे यांनीही मनोगत व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, भावेश्वरी पतसंस्था, रवळनाथ दूध संस्था, मल्लिकार्जुन विकास संस्था आणि मुंबई मित्रमंडळ यांच्या वतीनं श्री तरडेकर यांचा सत्कार करण्यात आला. उपसरपंच सुरेखा तरडेकर, शोभा जाधव, शिवाजी कागिनकर, केशव बुगडे, विष्णू आसबे, पांडुरंग सावंत, दशरथ पारदे, विश्वास बुगडे, अनिल बुगडे, बावीस बारदेसकर, अनिल कागिनकर, आप्पाजी बुगडे, पोलीस पाटील मोहन सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष संजय बुगडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मारुती इक्के यांनी आभार मानले.